आया बहिणीनं थोडी भीक द्या, आम्ही उपाशी आहोत. हो, आम्हाला कुणाचाच आधार नाही. स्वतःच्या बंधुप्रेमासाठी आम्ही स्वतःला मूल बाळ होऊ दिलं नाही. आणि त्याच बंधुप्रेमापायी आज आमच्या हातामध्ये भिकीची थाळी आली. आया बहिणीनं भीक द्या, हो आम्हाला भीक द्या, आम्ही उपाशी आहोत. या गावचे लोक खूप चांगले आहेत म्हणतात. आपली गरिबी समजून घेतील होते. आणि तुमच्या प्रकृतीकडे पाहून तर सहजच कोणी भीक देईल आपल्याला. भीक द्या, काहीतरी घास तुका. आमच्यावर वेळच अशी आली. आम्हाला आता भीक मागल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण की पोटाची खडकी भरण्यासाठी काही ना काही तर करावं लागेलच. त्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. हो, पण इतके वाईट दिवस आपल्यावर येतील याचा विचार द्या द्या द्या, हो आम्हाला भीक द्या. माझी चढते जराशी संपली शितोरी झुलुमी या पोटासाठी फिरतो दारुदारी भीक जाहो त्या गरिबी भीक जाहो त्या गरिबी माझी चढते जराशी संपली शिदोरी भूक माझी चढते जराशी संपली शिदोरी जुलमी या पोटासाठी फिरतो दारुदारी भीक जाहो दादा तुम्ही भीक जाहो दादा तुम्ही. नशिबाचा उलटा फेरा फिरला तुझ्यावरी जुलमी या पोटासाठी फिरतो दारुदारी भीक जाहो दादा तुम्ही भीक जाहो दादा तुम्ही. भूक माझी चढते जराशी
दादा तुम्ही. आपण एवढ्या पक्षामध्ये ना काय करणार? आताच आपलं कायचं निघून झालं आणि मी 2 दिवसापासून उपाशी. मी तुमच्यासाठी काही खायला घेऊन येते. तू पण उपाशी आहे. 2 दिवस झाले दोघांच्याही पोटामध्ये अन्नाचं कण नाही. तरी आणि जायचं कुठं आपण? तुम्ही बसा. तुम्ही विसरा. थोडं थांबू आणि मग पुढं कुठंतरी अहो खूप उपकार झाले. चल. काय तुमची अवस्था? कोण ताई? कोण ताई? कुणाची ताई? मी कुणालाच ओळखत नाही. आणि हो, या जगामध्ये आमचं कोणीही नाही. ताई ताई असं बोलू नकोस ग. अगं हा तुझा मानलेला भाऊ खूप अपराधी आहे का तुझा? मला माफ करताय. मला माफ कर. त्या आमदार नटवरलालच्या घरी कामावर असताना तुला कधीच भेटू शकलो नाही. पण मी एक भाऊ म्हणून तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. ताई ताई आता कुठेही जायचं काम नाही. ताई आता आम्ही आमच्या घरी चला. नाही रे, आता कुणाच्या डोक्यावर ओझं होऊन जगण्याची आशा नाही आम्हाला. कारण आमच्या दैवाने जे काही लिहिलं असेल ते काही चुकणार नाही. त्यापेक्षा आम्ही इथंच बरं. कशाला फालतू कोणाच्या डोक्यावर ओझं होऊन जगायचं. शिल्लक आहे म्हणून म्हणते घरी चला. भाऊजी भाऊजी मला कळतंय ही परिस्थिती त्या आमदारामुळे झाली. पण हाच त्याचा नौकर. त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार काळे धंदे या जनतेसमोर दाखवल्याशिवाय राहणार नाही. कायदा आंधळा नीती पांगडी असते आणि हा समाज बहिरा असतो. म्हणून हा समाज भ्रष्टाचाराला समजू शकत नाही. निव्वळ दारू पैसा या जोरावर आमदार निवडून येत असतात. आणि हेच लोक निवडून आल्यावर या समाजातील लोकांवर अन्याय करतात. म्हणून लोक जागे व्हा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात क्रांतीचा उगम दिवा. सुख दुःखाचे जीवन सगळे हो
एक संघर्ष दुःख दारिद्र्य साथी तुझी रे जीवन एक संघर्ष जीवन एक संघर्ष मानव 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 जीवन एक संघर्ष दाजी दुनियेचा न्याय निराळा दुनियेचा न्याय निराळा इथे ग्रहण लागे तुला पोरक करुणी जाशी चुरे मनसा पोरक करुणी जाशी तुझी रे मनसा मानसा रे मानसा अरे एवढा उशीर का झाला तुला यायला? अरे मी दादा वहिनीला भेटायला गेले असता पोलिसांनी माझा पाठलाग केला. पण मी त्यांच्या नजरात चुकवीत इथपर्यंत पोहोचलो. पण नागवण या धावपडीत माझ्या 2 पोलिसांना गोळ्या सुद्धा लागल्या. काही बरं झालं खाली तो सापडला नाहीस तर. पण खलीद माझे दादा वहिनी कसे आहेत? अरे खलीद तू गप्प का? अरे नागवंश प्रलय व अनुराधाने सर्व घरदार स्वतःचे नावे करून काय? आपल्या दादा वहिनीला खूप मारहाण करून नाही! त्यांना घराबाहेर काढले. नाही. सांग खलीद, आणखी काय झालं खलीद? सांग. अरे खलीद तू असं गप्प का? सांग खलीद, सांग. अरे आपला दादा आपल्याला सोड. नाही खलीद, हे शक्य नाही. आपला दादा आम्हाला सोडून जाऊ शकत नाही ना खलीद. अरे तळ हातावरील फळाप्रमाणे जपणार आपला दादा हे मला सोडून नाही जाऊ शकत खलीद, नाही जाऊ शकत. नाही दादा तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाही दादा, नाही जाऊ शकत. जरा धीर धर.
नटवरलाल, अरे सर्व घडले ते फक्त तुझ्यामुळे. अरे प्रणय आणि अनुराध, हा अरे तुम्ही सुद्धा तेवढेच गुन्हेगार आहात. आणि याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावेच लागेल. अरे माझ्या आई समान वहिनीचा कुंकू पुसलास, पण आता हा नागवास अरे तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. पण खालीद, अरे खालीद वहिनी कुठं आहे? नागवंश, ही घे तुझी खरी गुन्हेगार. या मामा भाचीने सापळा रचून तुझ्या सुंदर अशा घराला उद्ध्वस्त केलंय. आणि तुझ्या नोकरीचा ऑर्डर सुद्धा या आमदारनेच कॅन्सल केलाय. घे हिला शिक्षा कर. हिला सोडू नको. मला का आणलं तिथे? हे बघा तुम्हाला सांगून देते, एकदा जर का माझ्या नवऱ्याला आणि मामाला कळलं ना तर तुम्हाला सगळ्यांना सोडणार नाही. अगा रुद्र आहे, रुद्राचं काम आहे सुपारी घेणं. आणि म्हणूनच तुझ्या मामाने सुद्धा तुला मारण्यासाठी मला पैसे दिले होते. पण मी तुला मारणार नाही, कारण मी आहे एक CID इन्स्पेक्टर, समजला? आणि हे तुला मी कळू दिलं नाही, कारण तुझ्या मामावर नजर ठेवण्यासाठी माझ्या डिपार्टमेंटने मला इथं पाठवलं. आणि मला कळलंय की तुझा मामा खरा गुन्हेगार आहे. आणि तोच गुन्हेगार बनतोय भ्रष्टाचारी नेता. नागवंश, जरी मी CID इन्स्पेक्टर असलोय तरी मी तुझ्या या चांगल्या कामात अडथळा आणणार नाही. आणि चल कर उगम क्रांतीचा आणि पेटव मशाल क्रांतीची. आणि सुडाच्या आगीत संपवून टाक या देशातील संपूर्ण भ्रष्टाचार. मी काहीच केलं नाहीये, मला माफ कर. माझा मामा असा गुन्हेगार असेल ना याची मला जाणीव सुद्धा नव्हती. माफ कर मला. तुला माफ करू? अगं गुलाबाच्या फुलाप्रमाणे जगणारा माझा सुखी संसार उद्ध्वस्त केला. याचं काय? साली 2% की औरत तुझे हम छोड़ देंगे? नहीं नागवंश, इस नागिन को मत छोड़ना. होय नागवंश, हिला धडा शिकवलाच पाहिजे. साहेब, आम्ही या देशातील प्रत्येक स्त्रीचा मान ठेवतो आणि आम्ही आजपर्यंत कधीही स्त्री जातीवर हात उचलला नाही. जा अनुराधा, तू इथून निघून जा. शाबाश नागवंश, शाबाश. इसको बोलते देश का खरा नागरिक. नागवंश, अभी पहले देश के साथ गद्दारी करने वाले उस हरामी आमदार नटवरलाल को दिखाना है कि इस देश के सच्चे नागरिक कितने ईमानदार हैं और वक्त आने पर हम क्या कर सकते हैं.
हरामी को दिखाना है तो चल। हवालदार फायरिंग चालू करा, ते दोघे निसटता कामा नये. खलीद 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 नागवंत साने, खालिद शेख, पोलिसांनी तुम्हाला चारही बाजूने घेरलाय, तेव्हा तुम्ही आमच्या हवाली का, नाहीतर मग आम्हाला तुमच्यावर गोळ्या झाडल्याशिवाय दुसरा उपाय नाही. आम्हाला आत्मवादी म्हणून बनवणाऱ्या त्या हरामी नटवरलालाला सोडल्याशिवाय आम्ही तुम्हाला तुमच्या हवाली करणार नाही. आम्हाला तुमच्यावर गोळ्या झाडल्याशिवाय काहीच पर्याय नाही. काय झालं खलीद? नागवंश, मला मला काहीच झालं नाही, पण तू इथून पळ. मी सांभाळतो यांना. अरे अरे जब तक ये खालिद शेख है ना, तब तक इन हरामजादों को छोड़ूंगा नहीं. लेकिन तू जा. तुझे मेरी कसम है मेरे दोस्त. नाही खलीद नाही. अरे तुझ्याशिवाय मला कुणाचा आधार आहे? नाही, मी जाणार नाही खलीद. अरे मरेंगे तो दोनों ही, और जीवेंगे तो दोनों ही. असा भाव विकास होऊ तुला यावेळी पडून जावेच लागेल. कारण तुला आपले ध्येय पूर्ण. नाही खलीद नाही. लेकिन नागवंश, मेरा एक संदेश लेके जा. इस आदमी ने हमारे साथ और हमारे देश के साथ गद्दारी की. उसे मत छोड़ना. चल 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 चल. सोडू नाही सोडलं तर तू तू काय करणार? माझं मारणार? होय. अरे जिथे भावाची पर्वा केली नाही तर तू कोण लागून गेलास, आणि तुला किती वेळ लागेल तुला धडा शिकवायला? तू तू मला धडा शिकवणार? ते या बाजारी स्त्रीमुळे. अरे अरे हिच्यामुळे तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला. अरे अरे तुझ्या देवता समान दादा वहिनीला खूप त्रास सहन करावा लागला. ते सुद्धा हिच्यामुळे. आणि तुझ्या या घरामध्ये दारुगोळा ठेवण्याची सुद्धा व्यवस्था या अनुराधानेच केली आहे. आणि या कामासाठी साथ होती आमदार नटवरलाल. आणि यांनीच पोलिसांना कळवून नागवंशला आतंकवादी म्हणून ठरवलं आहे. सांग अनुराधा, हे सर्व खरं आहे की नाही? माझ्यातून फार मोठी चूक झाली. या पापणीच्या हातून फार मोठी चूक झाली. पण प्रलय, तुला एक खरं सांगते रे, माझ्या मामाने फसवलंय मला.
त्याहूनही मोठी अपराधी ना मीच आहे. काय एवढं सगळं होऊन देखील तुला माफ करू आणि तुला माफ करून माझ्या दादा वहिनीचं प्रेम परत मिळेल का मला? तुला दोष देण्यात काय अर्थ आहे ग? मीच खरा अपराधी आहे. रुद्र मला सांग, माझे दादा वहिनी कुठे आहेत आणि कशा आहेत रे ते? आत्ता आठवण झाले, ते सुद्धा दादा वहिनीची. अरे तूच तर त्यांना घरातून हाकलून लावला. तेव्हा कुठं गेला होता तुझा दादा वहिनी? अरे प्रलय, अरे या नालायक स्त्रीमुळे हा रांगडा झाला होतास तू. सर्व काही या नालायक स्त्रीमुळे झालंय. पण आज माझ्यावर जी काही वेळ आली ना, पण रुद्र सांगणार आहे, माझे दादा वहिनी कुठे? अरे अरे तुझ्या दादा वहिनी भीक मागून पोट भरत, पण अचानक पण अचानक काय? हे रुद्र बोलणार आहे, काय झालं? हे रुद्र बोलणार आहे. तुझी वहिनी सुखरूप आहे, पण तुझा दादा या जगातून निघून गेला रे. नाही दादा वहिनी, खरंच मी तुमचं खूप अपराधी आहे. पण अनुराधा, हे जे काही घडलं ना, ते फक्त तुझ्यामुळे. तुला सोडणार नाही मी, तुला सोडणार नाही. प्रलय सोड. अरे असल्या बाईला मारून तुझा दादा काही वापस येणार आहे का? पण आता मी कोणत्या तोंडाने वहिनी समोर जाऊ सांगणार आहे? कुठे आहे माझी वहिनी? अरे ज्या वहिनीने स्वतःच्या मुलाप्रमाणे मला वाढवलं, मला शिकवलं, मला भरवलं, त्याच वहिनीला मी घराबाहेर काढलं. मी भीकेला लावलं त्या वहिनीला. नाही, अरे मी खूप अभागी आहे रे, खूप अभागी. रुद्र सांग माझी वहिनी कुठे आहे? कशी आहे ती? अरे प्रलय, चाल तू माझ्या बरोबर चाल. तुझ्या वहिनीची मी भेट करून घेतो. चाल. देवा, काय झालं? मी स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. मी खूप अरे बेटा, तू अशी उदास का? कळले का? मामा, माझं जीवन उद्ध्वस्त करून काय मिळाले हो तुम्हाला? सांगा, काय मिळाले तुम्हाला? अगं मूर्ख आहेस तू मला अजूनपर्यंत ओळखलं नाहीस. अगं तुझ्या आई वडिलाचा खून त्या सोमनाथ सानेनी नाही. मग कोणी केला? मी केलाय. कारण ही तुझी संपूर्ण इस्टेट मला माझ्या नावे करायची होती. नंतर कळलंय
की तुझ्या आई वडिलांनी संपूर्ण इस्टेट तुझ्या नावे केली आहे आणि त्यामुळेच मला ही तुझी इस्टेट मिळवता आली नाही. म्हणूनच आज तुला मारल्याशिवाय मला ही इस्टेट मिळवता येणार नाही. चल या स्टॅम्प पेपरवर सही कर. चल. मी सही करणार नाही. सही कर. मामा एक गोष्ट लक्षात घ्या. माझा जीव गेला ना तरी चालेल, मी मेले तरी चालेल, पण मी ह्या स्टॅम्प पेपरवर सही करणार नाही. मग ठीक आहे. आपल्या डोक्यातील टोपी दुसऱ्याच्या डोक्यात टाकून माल कमवणारा आमदार नटवरलाल, अरे जोपर्यंत या देशात आमची सत्ता आहे तोपर्यंत या देशावर राज्य फक्त आमचंच राहील. म्हणूनच म्हणतोय अनुराधा, चल सही कर. जीव गेला ना तरी चालेल, पण मी मेले तरी चालेल, पण मी ह्या स्टॅम्प पेपरवर सही करणार नाही म्हणजे नाही. या देशाशी गद्दारी करून तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. कारण प्रत्येक वळणावर तुमचे दुश्मन उभे आहेत आणि तुमचे दुश्मन कधीही तुम्हाला मारू शकतात. मला मारणार? या आमदार नटवरलालला मारणार? अरे कोण आहे असा अजून तरी या पृथ्वीवर जन्माला यायचंय या आमदारला मारणारा? अगं हा आमदार नटवरलाल पैशाच्या भरोशावर काही करू शकतोय. मग म्हणून म्हणतोय अनुराधा, चल कर सही, नाहीतर तुझा सुद्धा गेम वाजवायला मला वेळ लागणार नाही. आणि मामा, मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे ना की मी सही करणार नाही म्हणजे नाही. सही करणार नाही? सही करणार नाही म्हणजे तू मेल्यावरच सर्व काही होईल. नाही आमदार साहेब, नाही. तुम्ही तिला मारू शकणार नाही, कारण जोपर्यंत हा रुद्र जिवंत आहे ना तोपर्यंत तो कुणाच्याही केसाला धक्का लागू देणार नाही. कारण आमदार साहेब, हिला मारण्याचा पैसा मी घेतलेला आहे, तेव्हा हिचा फैसला मीच लावणार. अरे रुपलाल, अरे जरा बाहेर ये रे. जी साहेब, आलो. अरे अरे एकदा आवाज दिला तुला ऐकायला येत नाही का? जरा लवकर ये आणि येताना 2 थंड बियर घेऊन ये. आलो साहेब, आलो. थंड आहेत ना? तू थंड आहे साहेब, थंड आहे. घ्या साहेब, पिऊन घ्या. मस्त पिऊन टाका. आणि मग साऱ्या जगाला अखेरचा राम राम करा. लाल, काय म्हटलं तू? काय नाही ते आपल्या सर्वांचं धोका म्हटलं. लाल, अरे अरे आपला जीव धोक्यात आहे. अरे तेव्हा त्या SP साहेबांनी आपलं रक्षण करण्यासाठी काही हवालदार पाठवले होते. ते कुठं आहेत? हा इथं एक आहे आणि बाकी बाहेर पहारा देत आहे. हा इथे एक, आणखी बाहेर कुठे? हवालदार साहेब इकडे या. जरा आमदार साहेबांच्या बाजूला येऊन बसायचं.
करतो रक्षण. ए हवालदार, पहारा नीट ठेवायचा. अरे कारण आपला शत्रू नागवंश कधी ते येऊ शकतोय, आणि तो जर काही इथे आला ना, लक्षात ठेवायचं, त्याला हार मारल्याशिवाय सोडायचं नाही. म्हणजे तुम्ही त्याविषयी बिनफिकर राहा. त्याले मारण्याच्या अगोदर तुम्हाला सोडीन. ए हवालदार, काय बडबड करतोय? याची जाणीव तरी आहे का तुला? फौजी पण साहेब बोलताना चुकलो, माफ करा साहेब. जास्त चरबी चढली का रे हवालदार तुला? एक फोन मारून ना सीधा खाली उतरवून टाकेल का? मामूली समजलास का रे तो? असा तसा समजतोस का आमच्या साहेबाले? अरे या क्षेत्राचे आमदार आहेत म्हणतो नटवरलाल. असं का? मला माहितच नाही. बरं झाला सांगलंस ते. अरे चुप. अबे तू चुप, नाही तर डोळे घुसवीन, कानातून काढी. पद्धत बोलते. तर मी काय म्हणतो साहेब, माझी बहुत दिवसाची इच्छा आहे. अरे पण कशाची? ओहो, या तुमच्या स्पेशल बिअरची चव घेईल म्हणतो. लोक म्हणतात ही पिल्याने माणूस कसा पॉवरफुल होतो, तर दिसतोच. म्हणून थोडीशी घेऊन पाहिजे म्हणतो. कशी लागते तर. एवढंच ना? होय फक्त तुला बिअरच घ्यायची आहे ना? अरे मग काय की 2 पॅक. द्या साहेब. बापरे, काय रुपलाल, कशी वाटली? काय मजा आहे. मजा आली ना? मस्त मजा आली जी. पण काही म्हणा साहेब, तुमच्यासारखे साहेब या उभ्या आयुष्यात भेटणार नाही. अरे पण इथं कोण थांबणार? अरे माझ्या बायकोला मी एकटाच आहो. अबे का दोन माहिती का? ए रुपलाल, अरे रुपलाल, काही मजा आली नाही. अरे या जर बियर सोबत आपल्या नंदिनीच्या लावणीचा आस्वाद घ्यायला मिळाला असता तर किती बरं होईल. रुपलाल, मस्त आयडिया आहे साहेब. बोलाव का साहेब नंदिनीला? जरा बाहेर ये. साहेबांना तुला तुझी बघायची आहे. अबे पण का बघायची आहे? अबे पण का बघायची आहे म्हणतो? लावणी अच्छा, का बघायची? आमच्या नंदिनीची लावणी. हो, आमच्या अबे आमच्या म्हणजे ते का सार्वजनिक हो का? बे सार्वजनिक नाही, साहेबाची इकडे नंदिनीची लावणी बघता बघता साहेब कसे आरामशीर बसतील. असं म्हणणं बे? आमच्या म्हणते. आमच्या म्हणजे आता समजून घे, तुझी कशी राहील माझी राहील. तसा म्हण ना, माझी म्हण. आमची काय म्हणतेस? आमची म्हणजे जा सगळ्याची झाली. रुपलाल, ये नंदिनी ये. अगं हा चित्र विचित्र डोक्यात विचार येऊन असा भरमसाट झालेला आहे, तेव्हा एक भक्कास पैकी सुंदर अशी लावणी कर.
कशी तुमची माझी साहेब? मग मजा काय करायची? गोऱ्या गोऱ्या अंगात चोळीला लाल, गोऱ्या गोऱ्या अंगात चोळीला लाल, गोऱ्या गोऱ्या अंगात चोळीला लाल, नवरंगाने लाले मियास, ओठ माझे लाल एकदम धक्काच अशी लावणी केलीस बघ. तुझ्या या लावणीने, अगं तुझ्या या लावणीने डोक्यावरचा अगदी पूर्ण ताल असं झालाय बघ. नंदिनी, नंदिनी,
अरे तुझ्या नरडीचा घोड घ्यायला आलो आणि तो घेतल्याशिवाय मी जाणार नाही. अरे फालतू पुशार का मारू नकोस. अरे या आमदाराच्या वाड्यावर येण्याची तुझी लायकी तरी आहे का? हवालदार, अरे वाटताय काय? हे भांड्या, अरे या देशाशी गद्दारी करणाऱ्या, अरे अशांना मी केव्हा संपवून टाकलो आणि आताच तुझ्या समोर पडून गेले. आता फक्त तूच उरलायस. अरे तुझ्या रक्ताला माझी तहान भागवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अरे धमकी कोणाला देतोस? या आमदार नटवरलाला. अरे तुझ्या सारख्या गुंडांना घाबरणारा आमदार नटवरलाल नाही. नटवरलाल, अरे देशद्रोही माणसा, अरे कोट्यवधी पैसे खाऊन गरीब जनतेला तू आत्महत्या लावायला पार पडलास. अरे तू स्वतःला महान समजतोयस. अरे तू तर या क्षेत्रातला भ्रष्टाचारी नालायक माणूस आहे. अरे तुझ्यामुळेच माझा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. अरे माझ्या दादा वहिनीला यातला भोगायला लावलास आणि माझ्या घरी दारू गोळा ठेवून मला आतंकवादी ठरवलास. पण आता मी तुला सोडणार नाही आणि तू केलेल्या वाईट कृत्याची तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि त्यासाठी उगाम क्रांतीचा करून हा अवतार पत्करला. अरे तुला कायमचा संपवून टाकेल. अरे हा नागवंश साने आणि तेव्हाच तुला पोलिसाच्या स्वाधीन करेल. हे बघ नागवंश, अरे मी तुझा संसार उद्ध्वस्त केला नाही. नाही नागवंश, अरे मी तुझा संसार उद्ध्वस्त केला नाही. संसार उद्ध्वस्त केला.
भ्रष्टाचारासमोर उघडा शपथ घेऊन या मातीची, भ्रष्टाचारासमोर उघडा शपथ घेऊन या मातीची, पेटली पेटली मशाल क्रांतीची, पेटली पेटली मशाल क्रांतीची. गद्दार गद्दार आहे गद्दार गद्दार, स्वतःच्या सुखी संसाराला उद्ध्वस्त करणारा गद्दार आहे गद्दार गद्दार. गद्दार आहे हो असं का करताय तुम्ही? तुम्हाला बरं नाही वाटतंय का? हा तुम्ही का वागताय असं? होय मी आता असंच वागणार आहे कारण गद्दार आहे मी गद्दार. आपल्या सुखी संसाराला बरबाद करणारा एक गद्दार. मी स्वतःच आपलं भविष्य अंधारात टाकून माझ्या दाता वहिनीला अपमानित करून घराबाहेर काढलं. पण माझा नागवंश दादा मला माफ करणार गद्दार. आपल्या चुकी संसाराला आग लावणारा गद्दार. सांभाळा स्वतःला. तुला माफ करू? जेव्हा माझ्या आई समान वहिनीच्या कपाळाचा कुंकू पुसलीस तेव्हा तुला दया आली नाही, आणि तुझा तो मामा गरीब जनतेला आत्महत्या करायला भाग पाडायचा तेव्हा तू कुठे गेली होतीस? आणि आज तू मला क्षमा कर म्हणतेस? मी चुकले, मी मान्य करते मी चुकले, पण माझा मामा एवढा गद्दार असेल ना ह्याची जाणीव नव्हती मला. पण मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा हात जोडते हो. माझ्या मुलाला वाचवा. ताई, तुम्ही आलात? ताई मला माफ करा, मला माफ करा. माफ करायचं तुला? हा, तुला माफ करायचं? कोणासाठी? जेव्हा तुझी आम्हाला गरज होती तेव्हा तूच बाई होय या घरामधून घराबाहेर काढणारी. हा, आणि आज तुझ्यावर वेळ आली तर पण काय करणार ग? मोठे पडतो ना आम्ही, आणि लहानांना माफ करणे हे मोठ्यांचं कर्तव्य असतं, आणि त्यांचीच अशी शिकवण आहे आम्हाला. तू माफीच्या लायक तर आहेच नाही, अजिबात नाही, तरी सुद्धा तुला माफ केलं असं समज. काय धन्यवाद, एवढं सारं काही घडूनही तुम्ही मला माफ केलं. अगोश भाऊजी, तुम्ही पण आम्हाला आमचं प्रायश्चित करायची एक
दादा मी खूप अन्याय केला रे तुझ्यावर. दादा खरं तर मी तुला मदत करायला हवी होती, पण मी तुझ्यावर अन्याय अत्याचार करत आलो आणि त्या नालायक आमदाराच्या सांगण्यावरून तुला अटक केली. अरे मला कळलंच नाही की मी काय करून बसलो ते. दादा दादा होय भाऊजी. भाऊजी, हा जो आपल्या पुढे उभा दिसतो ना, ह्या चिकन्या चिकन्या बायकोच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता. आता याची नशा उतरली, आता माफी मागायला आलाय. वहिनी माफ कर. आपलं काम आहे भाऊजी, ह्या असल्या वेड्यांना माफ करणं. वहिनी वहिनी मी तुमचे शब्द बाहेर जाणार नाही. तुझी इच्छा आहे की माफ करून, तुमची इच्छा आहे माफ करून तर यांना सुधारण्याची एक संधी देऊ. तर मी केलं यांना माफ, फक्त तुमच्यासाठी. पण मी माझ्या दादा वहिनीचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. वहिनी मी गेलो त्या दिवसापासून मी तुला भेटू शकलो नाही. खाली सारखा जीवलग मित्र गमावून बसलो. मी एक आतंकवादी म्हणून जाऊन ओळखलो ना. मग आता काय शिल्लक राहिला माझा? बस आता माझा शेवटचा निर्णय तो म्हणजे मी आता स्वतःलाच वहिनी संपवून टाकतो. नाही नाही रघुवंश, नाही, तू आतंकवादी नाही. अरे अरे तू गरिबांना जीवदान दिला आहे. अरे अरे या धर्तीवर जन्म घेऊन त्यांच्यासाठी तू झटलास. अरे अरे तू खरा गरिबांचा कैवारी आहे आणि म्हणून तुला सजा होणं योग्य नाही. अरे मी सरकारला विनंती करून अरे अरे तुझी सजा कमी करून मी तुझी सुटका करू. दादा साहेब, आज माझी इच्छा पूर्ण झाली. देशाशी गद्दारी करणाऱ्या पापी माणसाचा शेवट झाला आणि उगम क्रांतीचा झाला. घेऊन चला येत अनुराधा पाहिली. अहो दुसऱ्यावर जर आपण कोपलोय पण देव मात्र एक ना एक दिवस आपल्यावर कोपतोच. हो पण तुम्ही चुकीच्या माणसाला तर नाही गेलो ना? नाही, आम्ही कधी चुकीच्या माणसाला नेत नाही. हो